नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आपण 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहोत. आज आपण तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची ओळख करून घेणार आहोत. हे ज्योतिर्लिंग आहे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकाव्यांमध्ये देखील या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. देशभरात भगवान शंकरांची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यापैकी तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात दररोज लाखो भाविक दर्शन व पूजेसाठी येत असतात. उज्जैन आणि इंदूरमधील अंतर सुमारे 55 किलोमीटर आहे आणि भोपाळ ते उज्जैन हे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे. महाकालचे ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख आहे. शिवलिंगाची ही सर्वात खास गोष्ट आहे. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याचे मुख दक्षिण दिशेला आहे. शिप्रा नदीजवळ हे मंदिर आहे. उज्जैनमध्ये दर 12 वर्षांनी एकदा सिंहस्थ मेळा भरतो. ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिव ज्योतिरूपात विराजमान आहेत. देशभरात 12 ज्योतिर्लिंग असून भगवान शिव या 12 ठिकाणी प्रकट झाले होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ज्योतिरूपात वास्तव्य करत आहेत. ज्योतिर्लिंगामध्ये महाकालेश्वर मंदिर सोमनाथ आणि मल्लिकार्जुन नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिप्रा नदीपासून हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी महाकाल मंदिराच्या परिसरात जंगल होते. या जंगलाला महाकाल वन असे म्हणतात. स्कंदपुराण आणि शिवमहापुराणातील अवंती विभागातही महाकाल वनाचा उल्लेख आहे. एका दंतकथेनुसार दूषण नावाचा राक्षस या भागातील शिवभक्त आणि ऋषींचा छळ करत होता. त्या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिव येथे प्रकट झाले होते. राक्षसाचा वध केल्यावर सर्व भक्तांनी भगवान शिवाची स्तुती केली आणि येथे वास करण्याची प्रार्थना केली. भक्तांची प्रार्थना ऐकल्यानंतर येथील शिवलिंगात भगवान शंकर ज्योतिरूपात प्रकट झाले. शास्त्रात एक मंत्र आहे, आकाशे तारके लिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्युलोकेच महाकालम त्रयलिंगम नमोस्तुते. या मंत्रानुसार ब्रह्मांडात 3 जग आहेत, आकाश, पाताळ आणि मृत्युलोक. आकाशाचा स्वामी तारकलिंग आहे, पाताळाचा स्वामी हटकेश्वर आहे आणि नश्वर जगाचा स्वामी महाकाल आहेत. महाकाल हे नश्वर जगाचा म्हणजेच संपूर्ण जगाचे स्वामी आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी फक्त महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भस्म आरती केली जाते. शिवमहापुराणानुसार कपिला गायीचे शेण, शमी, पिंपळ, पलाश, वड, बोर या झाडांची लाकडे जाळून भस्म तयार होते. मंत्रोपचाराने भस्म शुद्ध केले जाते. यानंतर हे भस्म कापडाने गाळून महाकालाची आरती केली जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर मराठा काळातील नागचंद्रेश्वर देवाची मूर्ती स्थापित आहे. ही मूर्ती वर्षातून एकदाच नागपंचमीला दिसते. दरवर्षी श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी महाकालची यात्रा काढली जाते. महाकालची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान करून शिप्रा नदीच्या घाटावर नेली जाते आणि तेथून देवता उज्जैन भ्रमण करून मंदिरात येतात. महाकाल या शब्दाचा एक अर्थ म्हणजे काळाचा स्वामी असा आहे. उज्जैन हे कालगणनेचे केंद्र मानले जाते. याच कारणामुळे उज्जैनमध्ये बनवलेल्या पंचांगांना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्योतिषशास्त्रीय वेळेची गणना करण्यासाठी उज्जैन हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हरसिद्धी शक्तिपीठ 51 शक्तिपीठांपैकी एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ स्थापित आहे. भगवान शिव, देवी शक्ती आणि शिप्रा नदीमुळे या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व खूप वाढले आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. मंदिराची इमारत परमार काळातली मानली जाते. उज्जैनमधील परमार राजांची सत्ता 10व्या-11व्या शतकातील मानली जाते. हे मंदिर उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांच्याशीही संबंधित आहे. विक्रमादित्याच्या नावाने विक्रम संवत चालू आहे. उज्जैनमध्ये कालभैरवाचे प्राचीन मंदिर स्थापित आहे. कालभैरव हा शहराचा कोतवाल मानला जातो. यासोबतच
उज्जैन हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्णाने येथील सांदीपनी ऋषींकडून शिक्षण घेतले होते. येथेच श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री झाली. श्रीकृष्णाच्या पत्नींपैकी एक मित्रवृंदा ही उज्जैनची राजकन्या होती. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेतले श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा आणि त्याचे महत्त्व. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका ज्योतिर्लिंगाची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.